ह्याला हे मशीनवाल्याचा फोन आला. हॅलो, तुम्ही काय करा, या मशीन घेऊन तुम्हाला संध्याकाळी देतो पैसे. हा, कुठे गेलते रे? तिथं मंगलताईंकडे गेलते. अरे किती वेळ झाला तुला बघतोय मी. का बरं? बरं ते जाऊन दे. तुला माहिती का ते काय कुठं झालाय? काय हो, कशाचा? ते नाही का तुकाराम बोडके, हां. ते आपल्या तालुक्यात काय झालंय, त्यातली सिस्पे नावाची कंपनी होती. त्यात ते पैसे भरा आणि 10% महिन्याला माघारी भेटणार असं होतं. पण लय लोकांचा गोळ झालाय. जाऊन दे, झालं गेलं मरून दे तिकडे. आपण आपल्या कामात पैसे गुंतवलं, आपलं नाही पैसे गुंतलं. बरं ते काम कर ना, काय झालंय ते पैशाचं म्हणलं होतं होईन, पण ते काय होईन ना. तुझं दागिने आहेत ना, ते मला दे, बँकेत गहाण ठेवायचे. तर आपली पाईपलाईन नाही का चालू व्हायची मध्ये त्याला. चालतं, ये मग घेऊन जाऊन दे, मला ते हे करायचं. बरं ऐका ना, हा मी पण मंगलताईन त्यांच्या बरोबर नाही का, काय? हा, सोमा भाऊजी ते म्हणले की सिस्पीत पैसे गुतव म्हणून मी डाक घाण ठेवून पैसे डाग गहाण ठेवून माझ्या परस्पर. आता तुझं काय गिन्यान गेलंय का? आता पाईपलाईन कशी करायची? जाऊ दे ना, आता मला नव्हतं माहित. किती 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 पैसे उचललं होतं? 4 लाख. किती? आता मला फाशी घ्यावं लागेल. काय बावळटपणा केला लागा तो, एकदा तरी मला म्हणायचं ना. भाऊजी ते म्हणले नाही का, म्हणजे भाऊ- आता वाढत जाईल म्हणलं तुम्हाला नंतर लोक सांगेल तुला मी. गुखा म्हणले, तू गुखाचीन का? लोक म्हणले की ऐकायचं. झालं ना आपल्या घराचं वाटोळ. एक तर घर नाही, आधी म्हणलं पाईपलाईन होईन मग घर बांधावा. सगळा कुटाणा करून ठेवलाय. आता तुला अवघड केलंय. ये एक मिनिट उठ. तू मला बाकीचं माहित नाही. जी पैसे आहेत ना, आता ह्या पैशाचं तुला सांगतोय मी. उगा ही लव्ह मॅरेज आपलं म्हणून मी गप्प बसलोय. निम्म पैसे तुझ्या आई बापा कोण आणायचं, निम्म मी काढतो अंगावर. आता राहिली पाईपलाईन राहून दे, मरून दे तिकडे. आता मम्मीला त्यांना कसं काय म्हणू? लाव फोन, मला बाकीचं माहित नाही. पैसे घालव मी, तुझे पैसे भरायला तर काय मोकळा आहे का मी? 4-4 लाख रुपये. नशीब घर इकलं नाही, घर घाण ठेवलं नाही. आता ते भाऊजी ते म्हणले, मंगलताईन ते बोलले होते म्हणून केलं मी. मंगलताईन ते नाही बोलले, लोकांच्या ह्याच्यावर नसतं. लोक आपले वाटूनच कराय असतात. कोणाचे मंगल काकूचे ह्याच्याव? अरे बाई ती, आता मला काय बोलावं हेच कळा नाही. बाकीचं माहित नाही. दागिना आता तुला भेटणार नाही. ते दागिने मी सोडणार आणि मोडणार आणि त्याची पाईपलाईन करणार. कळलं का? बिना दागिन्याची राहता. आणि काही काम कर, एक काम कर, तुझ्या बापाला फोन कर आणि बापाकडून 2 लाख रुपये घे मागून, म्हणजे पाईपलाईन तरी होईल. त्यांना कसं सांगू? गेलं तर म्हणू नको पैसे, जाऊन देता आपलं आपण भरू. गेलं तर इरीन तरी गेलं. लयच्या आशेने ना असं होत असतं. त्यामुळे जेवढं आहे त्यात माणसाने खुश राहिलं पाहिजे. तर 2 लाख रुपये त्यांच्याकडून मागून घे. 2 लाखाचं मी बघतो आणि ते पाईपलाईनच काय आहे ते बघू. बघते फोन करून. आणि पुढे ऊस गेल्याच्या पुढे मग ती फिडीन मी डाय तुझ्या आहे नाहीच ना, तर मंगल काकूला बोलून घेतो. ओ मंगल काकू, काकू या या इकडं. चांगला पराक्रम गाजवलाय तुम्ही. या. हे आमच्या प्रियंकाला सारखं काय तुमच्याकडे बोलून घेत असता? आता काय कामावर येऊन बसती. भाऊ तुमच्या बसायच्या ना 4 लाख घातलं ना आमचं. राहिली ना रानातली पाईपलाईन. अरे पण आता आम्हाला त्या पोराने तुला तर माहितीये, ते सोमाने सांगितलं म्हणून त्याच्या नादाने आम्ही पैसे लावले. तुम्ही इडीत, तुम्हाला कळत नाही. तुमचं तर तुमचं गेलं. आता आमचं डायगेन, आमची पाईपलाईन राहिली. म्हणजे कसा विषय, बावकीला ना बावकीचं चांगलं झालेलं देखवतच नाही. आम्हाला तो चांगलं झालं देखो. आता हे जेव्हा स्पष्ट दिसते की मी पण लावले. तुम्ही लावलं, तुमचं बघा. पण तुम्ही आहेत पैशावाले, तुमचं कसं होईल? पण आता हे आमचं भीक मागायची वेळ आली ना आम्हाला. आता मी तिला तेव्हा सांगितलं होतं तू त्याला विचारून लाव म्हणून. पण हिला अक्कल नसून नाही वय. ती म्हणे जाऊन दे, आता डबल आल्यावर मी देईन त्यांना जास्त, मग त्यांना आनंद काही होतो. नको, तुमच्या डबलच्या नादात ना आमची पार वाट लागली. आता एक काम करा, हिला तुमच्याकडे अजिबात बोलूत नका जाऊ. आणि तुम्ही पण आमच्या ताराच्या कंपाऊंडच्या अलीकडे अजिबात यायचं नाही. झालं ही बसलंय झालं. अशाने तुम्ही आम्हाला राहणं नाही, घरदार सुद्धा इकायला लावताना. भाऊकी तर असंच आहे, करायला जावं भलं ते म्हणतात. भलं नाही, बावकी वाटोळे असती, मला माहिती काय आहे ती. आता एका भाषेत सांगितलं जावा तुम्ही, निघा. परत अजिबात इकडे फिरकायचं नाही. बरे बाबा, तू चांगलं करायला गेलं ना, आपलं चांगलं काम. आता हिथून पुढे सांगतो, गावातल्या एका सुद्धा बाईच्या घरी जायचं नाही, एका सुद्धा बाई बरं बोलायचं नाही. गेलात ना पैसे, आता बघू त्याचं 2 वर्ष आता जक मारून हे पैसे भरावं लागते ना. जा बघ घरातलं कामधंदा आणि बापाला फोन लावते 2 लाख रुपयाला. यायची 7.5